हाय सगळ्यांना नमस्कार. सगळ्याला जय भीम जय शिवराय. चला तर त्या दिवशी परवा दिवशी आपण जिथं आलतो तिथंच आज बी आले. तर दिवस मावळा आहे आता. तर 2000 बीट होती बाबा, लय अब्दून सबदून. तर आज काय झाले काय माहिती. सकाळी पण चिखल उरकला नाही, 2 वाजले चिखलाला. आणि एवढी इट घेऊन आलो तर ते ट्रॅक्टरचे काय ते तुटलं बघा, तसली पेन बिन काय. आज लय बेकार दिवस गेलाय, लय म्हणजे लय. तर झालंय आता इथं. तर सगळ्याच्या कमेंट आहेत की, कुणाची कमेंट आहे गाडी घे, कुणाचं नाही अशा आहेत. तर जाऊ द्या आता, बघू पुढच्या पुढं गाडीचं नियोजन ते आहे का नाही. तर त्या दिवशी खाली केलेली हे तर केली ती. तर एवढ्यात ना एवढे राहिले. अरे घाण पाणी असेल दादा, दादू घाण असेल पाणी. हा कशाला तोंड दुख चांगलं. तर मी काय आता घरी गेल्यावर हे करणार आहे. तर तुम्हाला एक गंमत सांगू का मी. तर माझं बोट चिमलेलं कसं झाले, त्यात रक्त साखळ आणि तिळ असल्याने झाले. तर चला आता चहा पाणी आले आता. तर खूप चहा पिऊन आणि निघतो आता घरी. तर झालं बघा, चहा ती पिलो, ट्रॅक्टर वळवा लागले ते. आता जायचं घरी. तर अंधार पडते आता, वाजले 6:45. तर एवढं उजेड आहे. तर वळकी बसलोच तर इथनं जाऊन परत घरीचं अजून लय काम असते. ते फड लावायचा, त्यात अजून तायडाची परीक्षा आली. परीक्षा त्यामुळं चल कुत्रा 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 तो ती बुकायला लागले बाय. माझं लय भ्या वाटतंय का, ते चाललंय पळत आणि तेव्हा तिथं कुत्रा आहे. बरं झालं बघितलं. तर आपल्या लयच अवघड झाले आता की इतका आनंदाचा दिवस पण काय झालं नेमकं काय माहीत नाही. की उद्या आपली पगार येणार होती, पण पगार काय. तर तुम्हाला आता घरीच निवांत सांगते मी, घरी गेल्यावर तोपर्यंत आणणार. तर चला आता आली घरी. सगळं झालं, स्वयंपाक ते चिकन. इकडे अंधारात बसले तर इकडं दिसणार नाही. तर गेला का नाही रसवा, जाऊ दे आता. तर मी तुम्हाला माहिती काय सांगत होते, हात पाय धुतले नाही तर बघा, नुसतं हात धुतले ते आणि स्वयंपाकाला बसले आधी. परत मी तुम्हाला बोलते. तर खाकी एक घास तरी. तर आपले सगळे आनंद होता का नाही, जेवढं त्याच्यावर सगळं पाणी फिरलेलं आहे. कारण का काय झालं काय नाही माहित नाही, कोणी काय केलं का कसं काय. कारण का माणसं कसं आहे, गरीबाच्या महाग हात धुवून लागत असते. ते मोठीच्या नाद लागत नाही. ते मग माणसाने केलंय का ते याच्यावरनं झालंय काय माहित नाही, सांगता येत नाही मला. उद्या आपली पगार येणार होती, पण काय त्याला झालंय काय नाही ते देव जाणं. पण आपल्या रत्नाचं संघच आहे, त्या आपल्या सोबत आहे त्या. तरी ती म्हणले ते बघू उद्या पगार नाही आली तर हाय. कारण चांगली माणसं संगत असली का काही अडचण येत नाही बा. तर सकाळ झालं त्यांचं माझं कॉन्टॅक्ट म्हणजे दुपारी पण झालंय, आता पण झालं. काय झालं काय नाही काय, कारण का आपण मी नवीनच आहे, सगळं नवीनच होतं. त्याच्यामुळं काय आपल्याला माहित नाही पगाराला नेमकं काय झाले आणि काय नाही. भात पाहिजे.
तर बघा आता जाऊ द्या विषय आता त्या पगारीचा संपू द्या. तर तायडानं ही दुपारीच आपल्याला नाना म्हणजे भटवाले मालक तर त्यांनी मासं आणलं होतं. आणून हिनाच्यावर धुतलं ते आहे का नाही आहे तेल मीठ ते लावून ठेवलं. तर यांना पातळ भाजी लागते मुंडग्याचे. तर इथं भाजी केली असे यांनी तर नुसता घेतलाय भातच. त्याच्यावर कधी खायचं या हा अहो जेवाय तरी बोलावं. तर भातच खाते तर त्यांना काय भाजी अजून दिलीच नाही. एक तळल्याला खाल्ला तेवढा मासा. इथं चपाती नको म्हणलेलं आहे जिरत नाही आता. तर असं तळले तर इथं मासं ते आणि इथं भात केलेला आहे. तर मी घेतले आता इथं एक चपाती. तर मी तर काही एवढी चपाती खाणार नाही पण घेतली तरी म्हणजे एकच आहे बरं काय या अर्ध्या केलेली आहे. तर आता यांना तिथे भाजी वाढते. करू का बंद गॅस. तर असं जेवण वाढलेलं आहे त्यांना दिलं मासेचं भाजीने. तर आता घेते मी पण खाऊन. आणि आता 9 वाजून गेले ते कारण का 9ला लाईट येते आमच्या इथे. 7ला 6ला जाते 9ला येते सगळं होस. तर आता 9 9:30 जेवण करू तर 10 वाजते. 10 वाजले का सकाळ उठायला उशीर होतो. परत इरबळ काम करावं लागतंय. मग नाही अवघड आहे कष्ट करणंच अवघड आहे. तर झालं आता दिवस तर थोडं चालेल तयार सीझन संपायचं त्याच्यामुळं. त्यावर काय निम्या बी राहतो का नाही काय माहित नाही. गीता आहे अजून काय का भरला. तर एवढ्या येऊन चपात्या ते केल्या. आता सकाळचं तर काय टेन्शन नाही. तर उद्या परीक्षा आहे तायडाची. तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा कारण का वार फायनल आहे. तर सगळ्यांनी तिला तुम्ही जर बरीनं आशीर्वाद देता तसंच आता बी आशीर्वाद द्या तिला थोडासा. कारण का आता ती 10वीला जाणार आहे आणि पहिलाच पेपर तिचा मराठीचा आहे. त्याच्यामुळे मी तर जगा तिला कामाचा लोड ती काय देत नाही. तर माझं असं डोळं झालं तर की दारुड्या माणसासारखं म्हणजे असं झोप आवरण आहे मला. तर झोप लागल्यावर पण जेवण जायचं म्हणल्यावर का नाही अवघडच आहे. एकदा टाईम निघून गेला काही विषय संपतोय जेवणाचा. तर आता ही तर अर्ध्या चपातीवरच आले ते आहे का नाही. तर ते तिकडं अंतरा दिसत नाही तर त्याच्यामुळं काय त्यांना मी दाखवलं नाही. आता तर आता आमच्या गावाची जत्रा ती आली लवकरच. लवकर म्हणजे आता 3 तारखेला गाड्या वण्यात असते ते आणि तिथनं 5 दिवसांनी जत्रा असते. तोपर्यंत आता ही जतवर 10वीचा तास चालू होते. आम्ही आता सुट्टीच मिळत नाही बघा गावाकडे जायला. आता लई काय म्हणजे चितावं त्याच्यावर मुतावं तसं काम झालं या. तर जाऊ द्या नशिबाने चांगली साथ दिली. तुमचा आशीर्वाद असला चांगला तर आपली पगार उद्या निघल. नाहीच म्हटलं तरी काय आता नशिबाच्या पुढं तर काय हो बोला येते आहे ना. तर आपली कागदपत्र ते सगळे तर किनारच होते. मग आता काय झाले काय नाही उद्याच कळेल. तर पगार झाली तर तुम्हाला आनंदाची गोष्ट मी नक्कीच सांगेन. कारण काय तर चला आता घेते जेवण करून. तर असं तुमचा कायमस्वरूपी माझ्या पाठीशी असाच आशीर्वाद राहू द्या तुमचा. कारण का तुमच्या आशीर्वादामुळं मी थोडं म्हणजे तुमचा जसा आशीर्वाद लागला तसं मला काहीच कमी पडत नाही पगार येऊन सुद्धा फक्त तुमच्या बोलण्यानं. तर असाच राहू द्या कायमस्वरूपी आशीर्वाद. तर चला आता बाय.